आमच्या आयोजक देखील मैदानात मध्ये जायचं आहेत. आयोजक मान्यवरां प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जायचं आहे आपण मैदानाच्या आतमध्ये. अगदी खूप सुरेख आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतात. फार कमी आयोजन आपण पाहतोय ज्यामध्ये अशा ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफ्या देखण्या सुरेख ट्रॉफ्या आपल्याला प्रकाश पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या आयोजनाचं उद्घाटन देखील प्रकाश खूप देखणं सुरेख पद्धतीने पार पाडलं होतं. अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि आता सांगता देखील करत असताना अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. एकंदरीत तुम्ही या मॅचमध्ये अगदी 4 दिवसामध्ये एकंदरीत हजेरी लावली. आयोजन आणि नियोजनाबद्दल एकंदरीत तुमचं मत काय आहे? आयोजन कसं असावं? अगदीच गेले 4 दिवस मी पाहिलं बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती अगदीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले. एकंदरीत कर्जत तालुक्यातील जरी स्पर्धा पाहिली ना तर मी भरपूर स्पर्धा पाहिल्या, परंतु त्याही स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा एक अतिशय चांगल्या दर्जाची या ठिकाणी आयोजित केली. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन आयोजकांबद्दल बोलावं तितकं अगदी कमी आहे. इतकी जबरदस्त सुंदर स्पर्धा या ठिकाणी कर्जत तालुक्यातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेतन सर, अगदी जेवढ्या चांगल्या ट्रॉफ्या आहेत ना तेवढंच चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतंय. आयोजकांचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूया. संपूर्ण गाव आयोजनामध्ये सहभागी आहे आणि ज्या वेळेस संपूर्ण गाव आयोजनामध्ये सहभागी होतो ना तेव्हा आयोजनाला अगदी 4 चांद लागतात. चला स्पीडअप घ्या, वेळेला अगदी महत्त्व आहे. कारण दोन्ही संघांना विजय धाव घ्यायची असेल तर ती अगदी उजेडामध्ये फायनल व्हायला हवी. अगदी चला सर्वच आयोजकांना विनंती करेन की आमचे अनेक मान्यवर आहेत. जर आपण पाहिले तर कर्जत ठाकूर संघटना अध्यक्ष परशुरामजी दरवडा साहेब आहेत, त्यानंतर शेंडे काका आहेत, मनोहर दरवडा आहेत, भरतजी आगिवले आहेत आणि बाळू भगत आहेत, काशीनाथजी निरगुडा आहेत. हे मान्यवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे खेळाडूंची ओळख परेड करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील या मैदानावरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल. गणेशजी शेंडे बेकरे तसेच काशीनाथजी पारधी टपालवाडी हे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. खेळाडूंची ओळख परेड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी जर आपण विचार केला ना तर कर्जत तालुका संघटना आदिवासी ठाकूर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष परशुरामजी दरवडा हे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या मेगा फायनलचा नाणेफेकीचा कॉल करण्याची मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गेटाची वाडी टॉस करून घ्यायचं. टॉस खेळपट्टीवरती आपण टॉस करून घ्या. चला वेळ आपल्याकडे कमी आहे आयोजक कमिटी, कारण फायनली आपल्याला उजेडामध्ये खेळवायची आहे. अगदीच सर्व मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात सर्व खेळाडूंना. अगदीच तालुक्याचे ठाकूर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष परशुरामजी दरवडा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अगदी ट्रॉफी समेत छायाचित्र केले जात आहेत. आणि एक महत्त्वाची सूचना, जो फायनल आणि रनर अप संघ असेल त्या दोन्ही संघांना एक महत्त्वाची सूचना आहे. तर 2000 रुपयाची एक महत्त्वाची सूचना आहे. पुन्हा एकदा सांगतो की रनर अप किंवा मेगा फायनलचा विजेता आपण स्टंप उचलायचे नाहीयेत. टॉस झालाय का? अगदीच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. कोणती टीम, अगदी गेटाची वाडी टीम टॉस झाल्या आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे टीम गेटाची वाडी संघानं आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे टीम टपालवाडी संघाला.
तर चला लगेच फिल्डिंग सेट करा. अगदीच सर्व आयोजक कमिटीला विनंती करेन की ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण या ठिकाणी अगदीच व्यासपीठावरती सन्मानपूर्वक या ठिकाणी घेऊन यायचं. चला सलामीची जोड साखळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची चला आहे. फिल्डिंग लाभा आणि लगेच सलामीवर मैदानाच्या आतमध्ये जा. चला सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मेगा फायनलचा थरार सुरुवात होत आहे. 2025चा 2026चा कोण ठरणार? श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ते मात्र आपल्याला येणाऱ्या 30 ते 25 मिनिटांमध्ये नक्की चित्र स्पष्ट होईल. त्या चमचमच्या ट्रॉफीवरती कुणाचं नाव कोरलं जाणार. सलामीची जोड साखळी गेटाची वाडी संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहताय श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. अगदी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुण्याचे एकदा सहर्ष स्वागत, आलेल्या मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. आणि मेगा फायनलला इथून काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. अरे जिंकून देखील दुनिया तो औरंगजेब रडला होता. अरे जिंकून देखील दुनिया तो औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता. छत्रपती शिवरायांना मानवंदना करतोय, तसेच आदिवासी क्रांतीवीरांना मानवंदना करून आपण या स्पर्धेची मेगा फायनलची मॅच इथून सुरुवात करतो आहोत. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहताय श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेटची स्पर्धा. अंतिम दिवस, अंतिम दिवसामधला मेगा फायनलचा थरार. अगदी पहिला चेंडू गोलंदाजी मार्ग वरती हरिचंद्र पोकळा अगदी प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष देखील बहरला आणि त्याचा गोडवा चाकत असताना संपूर्ण आयोजक कमिटीला आपण पाहू शकाल सुरेख आयोजन आणि सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूवरती केला आघात, पडला पण लढला आणि त्यानंतर गोलंदाजाला देखील फोडला. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. तो पडला पण तो लढला आणि त्यानंतर त्याने ठोकलाय दर्जेदार चौकार. सुरुवात चांगली आहे. पहिल्या चेंडूवरती जो हरी पोकळा वरचढ चढला होता, ज्याने 2 मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, ज्याच्या नावाचा डंका वाजवला होता, परंतु त्याच्याच गोलंदाजाच्या विरुद्ध इथे पहिल्याच बॉलवरती आघात झालाय. वैभवने मात्र पहिल्याच बॉलवरती ठोकलाय दर्जेदार चौकार. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अगदी सम्मान दिलं. क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे ना की चांगल्या चेंडूला सम्मान द्या आणि खराब चेंडूची प्रतीक्षा करा. यावेळेस गोलंदाजाने लय ठेवली, दिशा ठेवली आणि तदनंतर मात्र फलंदाजाने ओळखलं की हा फटका खेळण्याजोग चेंडू नाहीये, त्याला मात्र सम्मान दिलं आणि त्यावरती 2 धावा कन्वर्ट केल्या. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. गोलंदाज देखील क्षेत्ररक्षकावरती नाराज आहेत. त्याला माहिती आहे फायनल जिंकायचे तर प्रत्येक विभागामध्ये आपल्याला 100% योगदान द्यावं लागेल. ते करावं लागेल, प्रयत्न करावं लागतील. रिवर्सचा फटका पुन्हाचे एकदा आडव्या बॅटने चेंडूला सीमा रेषे पार फेकून देत असताना वैभवला आपण पाहू शकाल 10 धावा मित्रांनो फलकावरती. 10 धावा फलकावरती. मागच्या चेंडूवरती जर खराब क्षेत्ररक्षण नसतं तर 1 धाव असती आणि हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नसतं. परंतु एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तरला कधी थारा नसतो. क्रिकेट हा अनिश्चितीने भरलेला खेळ आहे आणि ते चित्र पुन्हाच एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण केपी ज्या नावाने क्षेत्ररक्षण करतोय ना डीपला, त्याने चुकी केली. 1 धावेचं रूपांतर 2 धावेत झालं आणि वैभव पुन्हा स्ट्राईक इनला गेला. तदनंतर दुधारी तलवारने यशस्वीरित्या गोलंदाजाचा गळा देखील घोटण्याचं काम केलं. पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावांची आतषबाजी इनिंग साकारली जाते. खोलवरचा टप्पा
एक धावेचं अंतर पूर्ण. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. एक धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय. एक धावींशी धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकडेवरती. 11 धावा फलकावरती. ज्या ज्या देणगीदारांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय ना त्या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा आम्ही श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या वतीनं आभारी आहोत. असं सहकार्य आणि असंच प्रेम देखील आपलं राहू द्या हीच आशा आणि अपेक्षा. यावेळेस शफल झाले होते. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता परंतु गोलंदाज देखील तेवढा चालक आहे, चतुर आहे. त्याने ओळखलं की फलंदाज शफल होतात. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला. फलंदाजाच्या बॅटवरती हा चेंडू आला नाहीये. खूप उशिराने घेतलेला श्वास म्हणावा लागेल गोलंदाजासाठी. टपलवाडी संघाला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं अस्तित्व या मैदानावरती ठेवायचं असेल आणि मेगा फायनलची मॅच जिंकायची असेल तर असे झेल पकडावे लागतील. आता मात्र फलंदाज बाद झालेत. पहिल्या विकेटचं पतन. दिनेश बाद झाले. 2 चेंडूला सामोरे जरूर गेले परंतु एकही धाव आपल्या संघासाठी जोडू शकले नाहीयेत. अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास चालू आहे दिनेश या फलंदाजाचा. आणि कॅन्डिडेट नंबर 3 वरती आता दाखल झालेत गुरुनाथ. गुरुनाथला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मित्रांनो सुरुवात करा, प्रयत्न करा, संघर्ष करा, मग काळोखी रात्र संपेल आणि तुमच्यासाठी आहे ना विजयाची पहाट नक्कीच उजळेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. आणि मेगा फायनलची मॅच जिंकायची असेल ना तर याच पद्धतीने तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल तरच तुम्ही हा मेगा फायनलचा प्रवास करू शकता. मेगा फायनल 1 नंबरच्या ट्रॉफीवरती तुमचं नाव करू शकता. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 11 आहे. एका गड्याच्या मोबत सौरभ गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फेकून दिले क्षेत्ररक्षकाला. टाटा बाय बाय राम राम करत हा चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. 17 धावा आणि आला आता टपलवाडीवरती खतरा. कारण मेगा फायनल जर जिंकायची असेल तर अशी गोलंदाजी चालणार नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये हरिश्चंद्रने गोलंदाजी केली होती ना त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकावे लागतील. फलंदाजांपासून व्हाईट यॉर्कर टाकावे लागतील तरच या मॅच मध्ये तुम्ही विरुद्ध संघाला कमी धावसंख्येवरती रोखू शकता. चांगला चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय. डीपवरना क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न हे सक्सेस झालेत. 2 धावींचं अंतर पूर्ण आणि 2 धावीच्या बरोबरीने 19 धावा. वैभव ज्याच्या बॅटमधना 2 चौकार 1 षटकार आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती 19 धावा आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभव जबरदस्त फटकेबाजी करतोय बॅटच्या मदतीनं. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची मॅच. पुन्हा एकदा अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी चेंडू फाईन क्षेत्रामध्ये निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. बॅटच्या मदतीनं अजून एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा फलकावरती. वैभव मेगा फायनलच्या मॅच मध्ये अगदी धुमाकूळ घालतोय बॅटच्या मदतीने. चौकार आणि षटकारांची भाषा त्याची बॅट बोलते. विरुद्ध संघाच्या गोलंदाजाकडे मात्र उत्तर नाहीयेत. या फलंदाजाला कशा पद्धतीने रोखायचं हे मात्र अजूनपर्यंत सापडेना. 3 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे. अगदी फलंदाजापासून दूर ठेवलाय आणि तदनंतर मात्र हा फलंदाज बीट झाला. विकेटच्या मागे चेंडू कॅरी झाला. धावसंख्या देखील स्थिरावली जाईल ती 23 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला, एक धाव घेतलंय, दुसऱ्या पुन्हा एकदा खराब, केपीच्या माध्यमातून वारंवार खराब क्षेत्ररक्षण केली जाते. 2 धावींची सांगता, 2 धावा पुन्हा एकदा चोरल्या जातात आणि या टपालवाडी संघाला दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच महागड्या ठरतील. प्रकाश, मागे देखील 1 धाव होती, तिथे 2 धावा, या चेंडूवरती देखील 1 धाव होती, तिथे 2 धावा आणि वैभव पुन्हा एकदा स्ट्राईक इनला. धावसंख्या 25 झाली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू प्रगती पथावरती आहे. मोठा फटका येणार का हे सुद्धा पाहावं लागेल. गेटाची वाडी म्हणत असेल की या चेंडूवरती देखील एक मोठा फटका यावा. अगदी खोलवरती गोलंदाजी झाले, 1 धाव तर पूर्ण, दोन्ही खराब क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा, 2 धावेचं अंतर पूर्ण आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 27 धावा फलकावरती एकंदरीत जोडल्या जातात. 28 धावांचं लक्ष आहे समोर आणि 28 धावांचा पाठलाग. अगदीच व्यासपीठावरती बऱ्याचशा मान्यवरांची या ठिकाणी आपल्याला वर्णी लागते. अगदी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 या स्पर्धेसाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभले. माननीय वैभवजी कराळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. तसेच त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखील इथे उपस्थित झालेत, त्या सर्वांचं सहर्ष आपण स्वागत करूयात. एकंदरीत प्रकाश, आपण या मेगा फायनलकडे पाहिलं ना तर लक्ष मोठं आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे मोठे फटके येणे थोडेसं अवघड आहे. परंतु जो टपालवाडी संघाचा जो सलामीचा फलंदाज आहे ना, त्याने जबरदस्त फलंदाजी केली, त्याला इथे थांबावं लागेल. जर का फायनल जिंकायची असेल ना टपालवाडी संघाला तर त्याला थांबावं लागेल. नंदा कराळे, जर आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. खरं तर चेतन सर, ज्या 27 धावा उभारल्यात ना त्या 27 धावा ते एकट्या फलंदाजाच्या आहेत. अगदीच वैभवच्या त्या 27 धावा आहेत. इतकी जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी अगदीच वैभवने केली होती. पहिले सत्र मित्रांनो या ठिकाणी संपले, 27 धावा उभारल्या आणि विजयासाठी लक्ष ठेवलं ते 28 धावींचं. कंपल्सरी चेसिंग म्हटलं तर नक्कीच 14ची सरासरी प्रति षटकामागे या ठिकाणी राखायची. अगदीच दोन्ही संघांदरम्यान तर अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी अगदीच भेट देण्यासाठी अगदी चला 2 षटकांची मॅच आहे. अगदीची 2 षटकं संपले की लगेच बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचे येतोचे मान सन्मान स्पर्धेच्या वतीनं अगदीच या ठिकाणी केला जाणार आहे. चला पिडअप करा, फिडिंग लावा, अन्यथा आपल्याला अंधार होईल. टीम गेटाची वाडी फिडिंग सेट करा. आपण 12 बॉल आणि अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर निश्चितच 28 धावसंख्येची गरज, 14ची सरासरी प्रति षटकामागे राखायची. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो अजय, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय सौरभ. ही सलामीची जोडी आहे. अजयला इथे टिकावं लागेल चेतन सर, कारण ही लढाई अगदी जर आपण पाहिलं ना तर अस्तित्वाची आहे. संघासाठी इथे चांगली धावसंख्या रचायची. 28चं या ठिकाणी टार्गेट चेंज करायचं आहे अगदी टपालवाडी टीमसाठी. गोलंदाज तयार आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका, वाडी लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक तयार, सिंगल आले, डबलचा प्रयत्न, इथून 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. अगदी प्रकाश जर पाहिलं ना तर फटका चांगला होता, परंतु डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. फक्त 2 धावा, अवघ्या 2 धावा. याच पद्धतीने फटकेबाजी करावे लागेल, गॅप शोधावे लागतील. काय जबरदस्त तुडुंब असं भरलेलं आहे क्रीडांगण. चारही साईडनं प्रेक्षक आपण पाहतोय. फायनलचा हा थरार, काय जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी या मॅचसाठी आपल्याला लाभलेली दिसते. जबरदस्त गर्दी या ठिकाणी तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका उडवलाय, अगदीच फस गल्लीच्या डोक्यावरून चेंडूला धाडलंय, सीमारेषा पार. हा येतोय 4 धाव्यांसाठी चौकार. अप्रतिम फटका, अगदी कौतुक करावं लागेल. इथे ताकदीचा नाहीये तर अगदी बुद्धीचा वापर केला.
गोलंदाजाचा पेचचा वापर केला आणि फक्त दिशा दिली चेंडूला आणि बघता बघता चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये फरार झाला 4 धावींसाठी. याच फटक्यांची गरज आहे प्रकाश एकंदरीत. अगदी त्यावेळेस मोठा फटका, जबरदस्त प्रहार, फटका फसलाय अगदी त्या ठिकाणी. सवय शौकांनी मात्र नक्कीच हात वरती केलेत. षटकार आहे, पाय टच झालाय. अगदीच पंचांनी देखील रेफर केला. आपण चेक करूयात. परंतु इथे सवय शौक सांगतायत षटकार देखील आहे. इथे ते दिसणार नाही. अगदीच या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. कारण त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर स्वतः आयोजक आहेत आणि त्यांनी आणि सांगितलं स्वतः आयोजक आहे त्या ठिकाणी, तो षटकारच आहे. स्वतः आयोजक आहे त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. अगदीच कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र या ठिकाणी आयोजक घेत आहेत. अजय मात्र चांगली फलंदाजी करतोय. प्रकाश एकंदरीत अजय आता नडलाय आणि त्याने ठोकलाय षटकार. इथून मात्र चुकी झाले, रनआउटची संधी होती. ओव्हर थ्रो या ठिकाणी या चुका महागात पडतील चेतन सर. जर का तुम्हाला जिंकायचं, विजयाचा झेंडा जर का रोवायचं, चॅम्पियन जर का व्हायचं, श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाड्या चषकावरती आपलं नाव कोरायचं, तर या चुका तुम्हाला करून जमणार नाही. टीम गेटाची वाडी अगदी संधीचं सोनं या ठिकाणी करताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये टीम टप्पालवाडी. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार. 4 चेंडू मागे आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज वैभवनं. तोच वैभव पुन्हा एकदा तयार झालाय बॉलिंग मार्कवरती. इथे चांगला फटका, अगदी स्टेट ड्राईव्ह नो मॅन झोनला, अगदीच वाडी स्ट्रॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल फास्ट आले, डबलला कोणतेही उत्तर नाही. परंतु मिळेल ते फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 14ची सरासरी राखायची आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते तर 14 म्हणजे सरासरी या ठिकाणी राखण्यामध्ये सक्षम ठरलंय. अगदी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ज्या धावा होत्या ना त्या 2 सलामीवीरांनी मात्र करून दिल्या आहेत. अजय एका साइडने चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा यावेळेस शॉट ऑफ द लेन फुल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल आहे. 6 धावांसाठी उत्तुंग असा लाजवाब षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती कशी आहे हे मित्रांनो महत्वाचं नसतं, तुमचा निर्धार ठाम असावा लागतो आणि तो निर्धार मात्र इथे ठाम आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पालवाडी संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकांती धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजय, आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं होतं की या फलंदाजाला रोखावं लागेल. जर का यस वैयक्तिक 19 धाव्यांचं योगदान, 5 बॉल तो खेळलाय. सौरभ फक्त 1 बॉल खेळलाय, 1 धावेवरती खेळतोय. आता येणारे 6 बॉल आणि 8 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेशिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, फायनलचा थरार याचसाठी केला होता टास. शेवटी ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026ची. अफाट अशी गर्दी या क्रीडांगणाच्या 4 बाजूने आपण पाहतोय. चेतन सर इथे शॉट ऑफ द लेन फुल केलाय, फुल झाला. अगदी त्या ठिकाणी झेलची संधी, झेल कॅरी होणं गरजेचं. सिंगल फाट, डबलचा प्रयत्न, 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. 6 धावेंची गरज, 5 बॉल आणि 6 धावेंची गरज. अगदी 22 धावा फलकावरती. प्रत्येक धाव अगदी टपालवाडी संघाला विजयाकडे घेऊन जाईल आणि प्रत्येक धाव मात्र गेटाच्या वाडी संघाला पराभवाच्या छायेमध्ये. आता पुन्हाच्या संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस उशिरा का होईना परंतु झेल कॅरी झालाय. महत्वाचा विकेट इथून बाद झालाय. येणारे असेल 4 चेंडू आणि 6 ची गरज आहे. अगदी दोन्ही टीमला सूचना असेल की कोणीही चॅम्पियन व्हा, कोणी रनर व्हा, परंतु स्टंपला हात लावायचे नाही. अन्यथा पारितोषिकामधून या ठिकाणी काउंटिंग केली जाईल. 2000 रुपये तब्बल तुमचे कमी केले जातील असा आयोजकांची या ठिकाणी सूचना आमच्यापर्यंत आले. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. अगदी फायनल कशी असावी ना तर फायनल अशी असावी प्रकाश. Yes. 4 चेंडू आणि मात्र 6 ची गरज आहे. समोर संकट दिसलं ना की त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवायचं असतं आणि झुंजायचं 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 असतं. जोपर्यंत विजय मिळत नाही ना तोपर्यंत माघार घ्यायची नाहीये. हेच मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हेच मैदानच्या आतमध्ये सांगत असताना टीम टपालवाडी धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते. ते एकंदरीत त्या सिंगलनं 23 धावा,
3 चेंडू आणि 5 धावींची गरज. सोपं नाही समीकरण. संध्याकाळचं सत्र आहे. कदाचित मोठा फटका पाहायला मिळेल न मिळेल, परंतु सिंगल डबलला कन्वर्ट करावं लागेल. जमीची बाजू म्हणजे अजय स्ट्राईक इनला आहे, याला रोखावं लागेल. हा खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये आणि अगदी हरिदोरे धावबाद झालेत. खेळामध्ये रंगत आहे, खेळामध्ये चुरस आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ का म्हटलं जाते, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गेटाची वाडी संघ सुद्धा इथे हार मानायला तयार नाहीये. आसू आणि घामाची चव आहे ना सारखीच असते. रडायचं की लढायचं तुम्ही ठरवायचं असतं. रडला ना तर तुम्हाला संकट संपवेल, परंतु ज्या वेळेस तुम्ही लढला ना तर तुम्ही संकटाला संपवाल. आणि तेच करत असताना गेटाची वाडी टीम इथे मात्र लढते, संघर्ष करते आणि टपालवाडी संघाला रोखण्याचं काम करते. 2 चेंडू आणि मात्र 5ची गरज. यावेळेस मोठा फटका. फुललेंचा बॉल चेंडूला दाडलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय चेंडू. हे विकेट अगदी हिट विकेट. मॅच पहा प्रकाश. अगदी नशीब टपलवाडी संघाच्या कदाचित बाजूने नसतील. एक चेंडू आणि मात्र 5ची गरज आहे प्रकाश. आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये टीम टपालवाडीला पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये सर्व प्रेक्षकांना वाटलं होतं की मॅच एकतर्फा होणार, परंतु गेटाच्या वाडी संघाने देखील इथे हार मानली नाहीये. एक चेंडू आणि 5ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत. प्रितेश, चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. एक चेंडू मित्रांनो, 5ची गरज. मॅच कुणी जिंको कुणी हारो, परंतु विजय मात्र क्रिकेटचा झालाय. या चेंडूसाठी प्रेक्षकांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्यामध्ये या चेंडूचं स्वागत करायचं आहे. एक चेंडू 5ची गरज. अतिरिक्त धाव जर आली नाहीये तर मात्र गोलंदाज प्रितेश, काय त्याने गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु प्रितेशने स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि तदनंतर मात्र काय अप्रतिम कामगिरी या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. अंतिम षटकामध्ये 8 धावांचा बचाव करत असताना, कारण समोर सलामीवीरांची जोडी होती, तिला फोडलं, तिला तंबूत पाठवलं. एक चेंडू 5ची गरज. हा फटका फसला आहे. अरे टोचतील हजारो लाखो काटे तुझला, तू त्याच्याही आर पार हो, करेल कुवत तुझेच तुझला, तू विजयाचा हकदार तर हो, विजयाचा हकदार तर हो.